शेतकऱ्यांच्या असलेल्या जमिनी हळूहळू जर बघितलं आपण, गावठाण क्षेत्र वाढायला लागलेलं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकल्पासंदर्भामध्ये जमिनी घेण्याचा प्रयत्न होतो. आता मोठा शेतकरी राहिले नाही, अल्पभूधारक शेतकरी व्हायला लागलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे कोर्टाने निर्णय दिलेला आहे की कोणत्याही प्रकल्प किंवा कोणत्याही प्रकल्पासाठी एखादी जमीन घ्यायची झाली तर कुठल्याही प्रकारचं त्यांची संमती असल्याशिवाय कशा पद्धतीचं ऍक्टिव्हिजेशन करू नये. परंतु मला वाटतं मोठमोठ्या प्रकारची हे शक्तीपीठच्या माध्यमातून 80,000 कोटीचा जर हा प्रस्ताव रस्त्याचा निघालेला असेल, त्यासाठी कुठेतरी शेतकऱ्यावर दबाव टाकून ती जमिनी घेण्याचा प्रयत्न होत असेल, ज्याच्यासाठी आंदोलन होत आहे. सांगलीला झालेलं आहे, परभणीला झालेलं आहे. पोलिसांच्या बळाचा वापर करून त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे. निर्णयाप्रमाणे, कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे किंवा केंद्राच्या निर्देशनाप्रमाणे तरी या संदर्भामध्ये कारवाई झाली पाहिजे. तशी होत नसेल तर मला वाटतं की ते चुकीचं आहे. त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आवाज उठवावा लागेल.